तर काय विषय पब्लिक, तर आपण नवीन मोबाईल घेतला आणि कोणाला सांगितलं नव्हतं आणि मी व्हिडिओ बी टाकलो नाही युट्यूबला. लय दिवस झाले, 100 दिवस झाल्यात मी व्हिडिओ टाकलो नव्हतो आणि आता चालू केले. 4-5 ब्लॉग पडल्यात आणि फिरावी गेलतो, त्याचा बी ब्लॉग आलाय. आणि आपला जुना पण हा आयफोन, म्हणजे आयफोनच होता पहिला बी, किंवा आपला आयफोन 12 आहे आणि आपण घेतला आता 17 प्रो मॅक्स घेतलाय. जास्तीत जास्त करून 2 लाखापर्यंत आपल्याला मोबाईल बसला. तुम्हाला दाखवतो मोबाईल कसा आहे. तर आपल्याला काय गरज नव्हती, म्हणजे आपल्याकडे अगोदरचा बी आयफोन आहे, ते बी चांगलाच आहे थोडा, काय झालं नाही त्याला. फक्त एवढाच विषय व्हालता की स्टोरेज आपल्याला पुरत नव्हतं. 128 आहे, आपण घेतला जास्तचा 1 TB चा घेतला. आता ती घेतलाय म्हणजे कारण व्हिडिओ आपले जास्त असतात आणि आपले इंस्टाग्राम तर आहे. तर मोबाईल घ्यायचं कारण काय म्हणजे काय, तो दुसरा मोबाईल आहे तो 128 GB आहे. आता आपण घेतलाय 1 TB आणि ह्यो कसं व्हालतं, स्टोरेज भरालतं सारखं, त्यामुळं गॅलरीत बी व्हिडिओ असायचे आणि ह्याला बी आपलं युट्यूबच 50 GB भरलेलं ॲप असते ती. आणि आयफोनचं कसं स्टोरेज दुसरीकडे जात नाही, अँड्रॉइडचं जाते आणि ह्याचं उडवाय बी येत नाही डेटा, असं होतं. म्हणून मी ह्यो मोबाईल नवीन घेतला 2 लाखाचा. आता इथनं ब्लॉग चांगला येणार आणि तटणार नाही कशात, त्यामुळे घेतला एकदाच नवीन. 2 लाखला बसला आपल्याला मोबाईल. आणि मी जास्त ओपन केलं नाही कारण आपण कोणाला सांगितलं बी नाही, डायरेक्ट जाऊन आणले आणि मम्मीच्या हातानंच ओपनिंग केली मोबाईलचं. कारण आपल्याला काय हे नव्हतं, कारण आपली मम्मीच सगळं आहे म्हणल्यावर आपण मम्मी जास्तच दिली सगळं. कारण पहिला मोबाईल जे घेतलेला की नाही मी, ते आमच्या मम्मीनेच मला घेऊन दिली म्हणजे आपलं थोडं पैसे होतं आणि आमच्या मम्मीनं मला दिली ती स्टोरी तुम्हाला कवा तर सांगतो. आणि आपण घेतलाय नवीन 17 प्रो मॅक्स. आपल्या भागात अजून कोणाकडे नाही आहे, फक्त आपल्याकडेच आहे आणि आपल्या भागात कोणाकडे नाही आहे थोडा, आपणच घेतलाय 17 प्रो मॅक्स. कोणाकडेच नाही आपल्या भागात, आमच्या भागात, तर आपण घेतलाय. आणि इथनाचा ब्लॉग चरचरीत येणार आणि क्वालिटी विषयी बघायला लागते. आणि एक सांगायचा विषय म्हणजे हे फोन मी स्वतःच्या जीवावर घेतलाय. आणि तुम्ही जर म्हणजे ब्लॉगिंग चालू करणार असला तर घरातल्यांच्याकडे अजिबात मागू नका, कारण स्वतः कामवा. पहिले भले तुम्ही अँड्रॉइडवर चालू करा, मी बी अँड्रॉइडवर चालू केलं होतो. माझ्याकडे 7 काय 6 होता पहिला, अँड्रॉइडच होता. मग 6 घेतला, मग त्यानंतर अनेक 6 घेतला, त्यानंतर मग डायरेक्ट मग आता म्हणलं आपल्याला बी मोठा पाहिजे म्हणून आपण घेतला. आपण पहिला सेकंड हँड घेतलेला, मग सेकंड हँड घेतला आणि वापरलो. मग त्याच्यानं आपण ते पैसे जेवढं घातलेलं ते सगळं पूर्ण आपण पहिला वसूल केलं त्या मोबाईलचं. मगच ह्यो मोबाईल नवीन घेतलाय. ते बी मी आपल्या मित्राला काय म्हणजे मी घेणारच नव्हतो, आपल्या मित्राला म्हणलो घे, असून दे आपल्याकडे हाय मोबाईल, तू घे नवीन. मग ते आपल्याला काय हे झालं, असून दे म्हणलं आता राहून दे, आपण घेऊया नवीन. मग घेतला आणि परत आपण बी. आणि हे मोबाईल मी कॅश घेतला आणि स्वतःच्या जीवावर घेतला. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही काय रडू नका कोणाकडे, पप्पा मीकडे मला आयफोनच पाहिजे. किंवा तुम्ही जर चालू करणार असला व्हिडिओ म्हणजे करायला तर तुम्ही बिंदास्त अँड्रॉइडवर चालू करा, सप्पई विषय. आणि आयफोन घेतला असेल तर जरा कॅपकटचं झंझट आहे, त्यामुळं मी म्हणतोय अँड्रॉइडच घ्या, एकदम खतरनाक आहे, कॅपकट बी चालते आणि काय पाहिजे ते करायचं अँड्रॉइडवर. आयफोनवर फक्त क्वालिटी विषय म्हणजे असा की क्वालिटी विषय म्हणला कॅमेऱ्याचा, फक्त एवढाच विषय आहे, बाकी काय नाही. आणि ह्याच्यापेक्षा जर सोपं म्हणलं असं तर आपला अँड्रॉइड आहे. फक्त व्हिडिओ क्वालिटी फक्त आयफोनची चांगली येते. भले तुम्ही खालचं मॉडेल कुठलं तर घ्या, 5-6 हजारपर्यंत, त्यातनं चालू करायचं आणि अँड्रॉइडवर एडिट करायचं, सपला विषय. फक्त आयफोन घेताना एवढं चेक करा की आपल्या मित्राचा असावा किंवा कोणतरी रिलेटिव्ह मधलाच आयफोन असावा. कारण आयफोनमध्ये बी आता गाणी काय झाले, लोकांच्या डोसक्यात आले आयफोन पाहिजे. त्यामुळे मोबाईलवाले दुकानदार बी काय करतात, काय पाहिजे ते करतात, येते कस्टमर. आता आपल्यातलं कोणतरी गरीबातलं घेणार असलं तर त्याचं बजेट किती असते, 20-25-30 हजार एवढंच. त्यामुळं काहीतरी बस्तिरी करतात आणि मोबाईल येतात आणि आपल्याला गंडी देतात. आपल्याला बी म्हणजे पहिला असं जरा म्हणजे काय माहित नव्हतं आयफोन मधलं. मग मी एकदा गेलो, माझा मित्र आणि मी, आणि गेलो आणि मला पाहिजेच होता, त्यामुळे मी गेलो डायरेक्ट घेतलो. आणि मग नंतर मला कळालं की असा विषय झाला आहे. मग त्यामुळे काय आपला काय बस्तिरी म्हणजे जास्त झाली नव्हती, फक्त आपल्याकडे जरा बॅटरीचा विषय झाला काय तर. खरं आपण मोबाईल व्यवस्थित वापरला, एकदा बी टाकला नाही. फक्त आयफोन घेताना एवढं काळजी करायचं की आयफोन घेण्यापेक्षा जास्त त्याला सांभाळायला लागते, एवढाच विषय आहे, बाकी काय विषय नाही. आणि तुम्ही जरी भले तुम्हाला वाटलं आता आपल्याकडे पैसे आल्यात किंवा हे जो मोबाईल घेणार आहे ते जो मोबाईलचं पैसे फिटूस तर ते मोबाईल वापरायचा, एवढं लक्षात ठेवायचं. कारण आपण त्यात इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती सगळी वसूल करायची पहिला, मगच मोबाईल तो दुसरा घ्यायचा. जर तुम्हाला केव्हा जर वाटला हा आपल्याकडे आयफोन पाहिजे, आता अँड्रॉइडवर बाद झाले आपल्याला,
तर 100% तुम्ही घ्या, काय विषय नाही. फक्त तुम्ही त्या जो फोन नवीन सेकंड हँड घेणार आहे त्याचे पैसे फक्त वसूल करायचं आणि मग दुसरा फोन घ्यायचा. ते बी आपल्यात धमक पाहिजे की दुसरा मोबाईल घेतोय त्याचे बी पैसे नील करता यायला पाहिजे तरच घ्या, नाही तर घेऊ नका. हाय त्याच्यावर चालते, काय विषय नाही. एवढं लक्षात ठेवा, सपला विषय. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब शेअर करा आपल्या मित्राला. सपला विषय.